महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे मुजवावेत. श्रींचं आगमन आणि विसर्जन या मुख्य रस्त्यावरील येणाऱ्या झाडांच्या फांद्या तसेच इतर अतिक्रमण 5 सप्टेंबरपूर्वी काढून घ्यावीत. तसेच पाणी पुरवठा विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त संजय ओहोळ आदी जण उपस्थित होते. घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे तातडीने मुजवावेत. यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. सर्व प्रभाग समितीमध्ये एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये महापालिका कर्मचारी आणि स्थानिक पोलीस प्रतिनिधी व इतर विभागांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त गणेश मंडळांनी एक खिडकीच्या माध्यमातून परवानगी घेऊन नोंदणी करावी असं आवाहन आयुक्तांनी केले. उत्सवाच्या कालावधीमध्ये सर्व भागात पाणी पुरवठा सुरळीत राहील याची व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. काही भागात अपुरा पाणी पुरवठा झाल्यास पर्यायी टँकरची व्यवस्था करावी आणि तातडीने लिकेज काढावेत असे आदेश आयुक्तांनी दिलेत. यावेळी रात्री स्ट्रीट लाईट चालू राहतील या आवश्यक त्या उपाययोजना करणे तसेच विसर्जन मार्ग आणि विसर्जनाची ठिकाणे या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था करण्याबाबत सूचित केले. अग्निशमक विभागामार्फत मिरवणूक मार्ग आणि विसर्जनाच्या ठिकाणी अग्निशमक यंत्रणा पुरेशी सज्ज ठेवा अशा सूचनाही दिल्या.